गाईज, वेलकम बॅक टू अनदर यूट्यूब व्हिडिओ. मी रोशनी पिंगळकर, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे गेट रेडी विथ मी. म्हणजे मी साडी घातली आहे, तर म्हटलं चला आपला मेकअप पण मी तुमच्यासोबत शेअर करते. मी जो मेकअप करते तो, मी काय प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट वगैरे काय नाही, आपला चालू मेकअप मी करू शकते माझा. सो तुम्हाला जर माझा मेकअप आवडला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सो लेट गेट स्टार्टेड. सो सर्वात आधी केसवरती बांधले पाहिजे. क्लिप कुठे गेला? माझा फेस तुम्ही पाहू शकता, कोणताही फिल्टर वगैरे काहीच वापरलेला नाहीये, ॲब्रोज वगैरे काही केलेले नाहीये. सो इग्नोर करा त्याला. सो सर्वात आधी मी लावते मॉइश्चरायझर. सो मी मॉइश्चरायझर कुठे ठेवलं आहे? पॉन्ड्सचं हे मॉइश्चरायझर हे मॉइश्चरायझर खूप छान आहे माझं. त्यानंतर आता समर सीझन चालू झालेलाच आहे, तर मी हे लावते सनस्क्रीन. सो हे त्यानंतर आपण लावणार आहे प्रायमर. सो हे मी लोकल मार्केटमधून घेतलेलं, हे फिटमीचं आहे असं. ते हे ट्यूब तर फिटमीचीच दिसते, बट मला नाही वाटत हे ओरिजिनल आहे. मी आधी ब्लू हेवनचं प्रायमर वापरत होती, पण ते संपलंय, त्याच्यामुळे मला हे घ्यावं लागलं. पण ठीक आहे, म्हटलं हे बघूया यूज करून. मला हे ओरिजिनल नाही वाटत आहे. ठीक आहे. नंतर मी लिक्विड फाउंडेशन बिलकुल यूज करत नाही, कारण लिक्विड फाउंडेशन यूज केलं ना तर इथे क्रीज वगैरे येतात जेव्हा आपण स्माइल करतो तेव्हा इथे. तर त्याच्यामुळे मग मी हे वाला करते, ऑलिव्हियाचं बेस्ट. हे खूप छान आहे, मी खूप जास्त लावलंय सध्या, लावायची सुद्धा गरज नाही. खूप लाईट वेट आहे ॲक्च्युली. मी हाताने आता ब्लेंड करते आहे. माझा ब्युटी ब्लेंडर कुठेतरी हरवलाय, सो मला तो मिळत नाहीये. तुम्ही पाहू शकता. ब्लेंड होते. सो माझी स्टार्टिंगची स्किन आणि आताच्या स्किनमध्ये खूप डिफरन्स असेल तुम्हाला बघा. खूप छान आहे हे फाउंडेशन. मी ह्याच्यावरती लावते कॉम्पॅक्ट. हे कॉम्पॅक्ट पण आहे ऑलिव्हियाचंच. मी जिथून घेते ज्या शॉपमधून, तर तिथून मला टेस्टर दिला होता त्यांनी आधी, तर म्हटलं चला आपण टेस्टर यूज करून बघूया ऑलिव्हियाचं. तर ह्याच्या आधी मी फिटमीचं वापरत होती. फिटमीचं वापरत होते, आणि हे ऑलिव्हियाचंच आहे फाउंडेशन बोलते कॉम्पॅक्ट. सो मी टेस्टर यूज करते, म्हटलं बघूया हे वापरून कसं होतंय, कसं आहे, छान आहे की नाही आहे.
ग्लॉसी दिसतंय ना, हे बघा इथे पण ग्लॉस आहे ना, मॅट फिनिश. आणि मी अंडर आयसाठी कन्सिलर सुद्धा यूज करायची, बट ते मला काय फारसं चांगलं वाटलं नाही. मला स्टिकवालं कन्सिलर यूज केलं पाहिजे, कारण लिक्विड कन्सिलरनी डोळ्यांखाली मला अजून असं वाटतं की जास्त डार्क आहे. मला डार्क सर्कल्स आहेत त्याच्यामुळे मला डार्क सर्कल्स आहेत, त्याच्यामुळे मी कन्सिलर सुद्धा यूज करत होती, पण मला कन्सिलर तेवढं काय छान वाटलं नाही. मी मी ह्या ऑलिव्हियाच्या स्टिकनीच डबल असं हे करून अंडर आयच्या खालती मी कन्सील करते त्या स्टिक फाउंडेशननीच. सो माझा हा एकदम आय शॅडो पॅलेट. हा ब्राऊन कलर पिंक कलर का दिसतोय? कॅमेरामध्ये हा ब्राऊन कलर पिंक कलर दिसतोय, पीच कलर दिसतोय ॲक्च्युली, पण हा मी ब्राऊन कलर लावते. सो ह्याच्यानंतर मी लावणार आहे याच्यावरती माझं हायलायटर, शिमर लुक येण्यासाठी, शिमरी लुक येण्यासाठी. कारण माझ्याकडे शिमरी आयशॅडो पॅलेट नाही आहे, होतं ते तुटून गेलं. मी मिररमध्ये बघून लांबून बरोबर दिसतं, पण असं जवळ गेलं तर खूपच जास्त ब्राईट दिसतं वगैरे. मी काय करत नाही माझ्या फेससाठी. त्यानंतर मी थोडंसं ब्लश लावणार आहे हातानेच. सो कलर लिपस्टिक. सो लिपस्टिक लावायच्या आधी मी बॉर्डर करून घेते. मी ब्राऊन कलरची बॉर्डर केली, बॉर्डर. आणि मग मी त्याच्यानंतरून लावणार आहे, मला असं वाटतं मी न्यूड लिपस्टिकच लावली पाहिजे. न्यूड शेड मस्त आहे. आय थिंक चांगलं वाटतं. आणि ते पिंक दिसतो कलर, हा पण पिंक नाही आहे, हा न्यूड कलर आहे. लायनर लावणं इज अ बिग टास्क. काजल पेन्सिलनेच लावावं लायनर का बिगा, पण हे जात नाही लवकर, मेन तो प्रॉब्लेम आहे. सो या, माझे डोळे ऑलरेडी मोठे आहेत ना. हाफच लावलं मी. सो हे फेसेस कॅनडाचं आहे माझं, खूप छान आहे, लवकर जात नाही.
लागतं. माझे वॉटरी आईज आहेत, वॉटरी आईज, त्याच्यामुळे ते गायब होऊन जातं. सो हा आपला सिंपल छोटूसा लुक. हाफच लावलाय काजल. सो या आणि मेन जास्त वरती लागली. सो हा आपला सिंपलसा लुक तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्याकडे जास्त काही मेकअप करण्यासाठी जास्त काही सामानाची गरज नाही. तुम्ही लिपस्टिकने तुमचा आयशॅडो बनवू शकता, लिपस्टिकनेच तुमचं ब्लश बनवू शकता. आणि माझी हेअरस्टाईल तिशी क्यूटशी. अजून एक क्लिप कुठे गेला, या सर्व वस्तू शोधाव्या लागतात. आणि सिंधू मला लहान चुकीचं आलेलं. मला माझा हा लुक कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.